आज मी तुमच्या सर्वांसाठी ही भरली कारलीची रेसिपी घेऊन आली आहे। तुम्ही ही करून बघा, तुम्हाला आवडणार। इथे मी ही कारली अशी सोलून घेत आहे। या सोलल्यामुळे वरचं जे काढल्यावर आपला कडूपणा कमी होतो आणि मध्ये कट करून घ्यायची ही कारली। सर्व कट करून झाल्यानंतर सगळी कारली मी असे कट करून घेतली। आता इथे हळद आणि मीठ हे दोन्ही एकजीव करून आपण कारल्याला लावायचे आहेत। आता कारल्याला छान चोळून घेणार आहे हे, जेणेकरून ते त्यात मुरणार। 2 तास आपण हे असेच ठेवायचे। मस्त पाणी सुटतं, ते कडवटपणा पण निघून जातो तो कारल्यातला। त्यानंतर हे सगळे मी असे कारल्याला लावून घेतलं आहे आणि असे ठेवून झालेले आहेत। हे 2 तासानंतर त्यातलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पूर्ण, त्यातलं मीठ हळद निघालं पाहिजे। आता इथे धना पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, हळद, थोडं चिमूटभर हिंग, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं आपण तेल घालून एकजीव करून घ्यायचं। आणि हा मसाला जो आपण रेडी केला आहे तो आपण ह्या कारल्यामध्ये स्टफ करायचा। हा स्टफ केलेला कारल्याला आपण दोरा बांधतोय, कारण दोरा बांधल्यामुळे आपण मसाला जो आहे कारली शिजताना तो बाहेर पडू नये म्हणून मी इथे दोरा बांधून घेते। असे सर्व कारले आपले रेडी करायचे। त्यानंतर इथे मी सगळी कारली भरून झाल्यानंतर एक कढई ठेवली। कढईत तेल घातले। प्रथम जिरं घालायचं। जिरं घालून झाल्यानंतर थोडासा हिंग घालायचा। हिंग घालून झाल्यानंतर लाल तिखट घालायचं थोडासा कलर येण्यासाठी। आणि आपण जे स्टफ केलेली कारली आहेत ती इथे सोडायची। छान कढईमध्ये नुसतं तेलावर ही भाजी करायची। भरली कारली, वर पाणी ठेवलं मी प्लेटमध्ये, जेणेकरून हे छान हे बघा असे वाफले आहे आपली कारली। कसे ब्राऊन रंग आलाय, छान मस्त शिजली पण आहेत। अशा रीतीने ही आपली भरली कारली अगदी खराब होत नाही, प्रवासाला पण घेऊन जाऊ शकतात। सुंदर अशी ही नुसती तेलावर केली मी। हे तुम्ही नैवेद्याला पण करू शकतात, कारण कांदा लसूण आपण इथे यूज केला नाही। जे कांदा लसूण खात नाही ते आवर्जून ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार। धन्यवाद।